बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले। पेपरफुटीसारख्या घटनांमुळे तरुण पिढीला आपल्या भविष्याची चिंता भेडसावत आहे। त्यातूनच दिल्लीत झेंझीचं आंदोलन उभं राहिलं। ही एका क्रांतीची सुरुवात होती। देशभरात केंद्र सरकार विरोधात प्रचंड असंतोष असून 2029च्या निवडणुकीमध्ये देशात सत्ता परिवर्तन होईल असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते। दरम्यान महाराष्ट्रात सरकारी कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढला असून 40% कमिशन मागितलं जातं, तर खंडणी दिल्याशिवाय राज्यात उद्योग सुरू करता येत नाहीत असा खळबळजनक आरोप माजी मुख्यमंत्र्यांनी केलाय। शिवाय दिल्लीतील झेंझीचं आंदोलन हाताळण्यात गृहमंत्री अमित शहा अपयशी ठरले असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कोल्हापुरात आले होते। शासकीय विश्रामधाम इथं त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, माजी मंत्री धर्मेंद्र प्रधान, मनुष्यबळ विकास मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर चव्हाण यांनी सडकून टीका केली। धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्यायला तयार नव्हते, पण झेंझीच्या दबावामुळे प्रधान यांना राजीनामा द्यावा लागलाच। त्यातून देशात तरुणाईनं एक नव्या क्रांतीची सुरुवात केली असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। यापूर्वी पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री म्हणून काम केलंय। कायदा आणि सुव्यवस्थेविषयी घडणाऱ्या सर्व घटनांची माहिती गुप्तचर यंत्रणांमार्फत केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधानांना मिळत असते। राज्यकर्त्यांच्या आदेशानुसारच अधिकारी निर्णय घेतात। त्यामुळे दिल्लीतील पॅलेट गनच्या वापराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार आहेत असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला। पंतप्रधान आणि गृहमंत्री संसदेत येत नाहीत, हा खरं तर भारतीय जनतेचा आणि राज्यघटनेचा अपमान आहे असंही ते म्हणाले। शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर तरुणाईमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे। ते स्वतःच्या हक्कासाठी संघर्ष करत आहेत। हीच तरुण पिढी 2029च्या निवडणुकीत देशात सत्ता परिवर्तन घडवेल असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला। त्यामुळे मला वाटतं की देशाचं आता जर वातावरण पाहिलं तर ज्या प्रकारे सरकारला तरुणांनी जे काही तिथं सोशल मीडियावर आपण पाहिलं की तिथे आंदोलन झालं, इतकं प्रचंड उत्स्फूर्त आंदोलन झालं, त्यामुळं देशात एक सुप्त क्रांती चालू आहे हे आता आपल्याला स्पष्ट दिसतं। आणि माझ्या दृष्टीनं 29ला सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। त्याचं क्रेडिट राजकीय पक्षांना जेवढं मिळेल तेवढंच ह्या युवकांच्या मोमेंटला मिळेल। युवकांनी जर ही निवडणूक हातात घेतली तर मला वाटतं सत्ता परिवर्तन अटळ आहे। 29ला सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। त्या दृष्टीनं आम्हाला तो पुढची पावलं टाकायची, पण त्याकरता सगळे विरोधी पक्ष मोडून टाकायचे, विरोधी पक्षाच्या आमदारांना खासदारांना टिकत घ्यायचं, त्यांना धमक्या द्यायच्या, दहशत द्यायची आणि विरोधी पक्षच शिल्लक ठेवायचा नाही, हे भाजपचं राजकारण चाललेलं आहे। झेंझी आपलीच मुलं असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत सांगत आहेत, तर त्यांच्याच संघटनेचे अतुल लिमये आणि भाजपचे अनेक नेते त्या विद्यार्थी आंदोलकांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत। मोहन भागवत यांनी त्यांच्याच संघटनेतील नेत्यांना का समज दिली नाही असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला। प्रल्हाद जोशी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय शिक्षण मंत्री होण्याच्या पात्रतेचे नाहीत। त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी नवा शिक्षण मंत्री शोधावा असा सल्ला चव्हाण यांनी दिला। तर एप्स्टीन फाईलमध्ये भारताच्या पंतप्रधानांसह आणखी 2 बड्या हस्तींची नावं असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। 3 लोकांची प्रकट नावं आणखी काय असतील तर 3 प्रमुख लोकांची नावं आहेत। त्यामध्ये एक हरदीप सिंग पुरी जे माजी अँबॅसेडर होते ते आहे, दुसरे अनिल अंबानी जे खासदार होते आणि मोठे उद्योगपती आहेत, आणि तिसरे आपले महामहिम पंतप्रधान। तिघांचे नाव आहे। कोणी डिनाय केले, कोणी सांगितले आमचे नाव नाही। पंतप्रधानांचा इस्रायल दौरा होतो आणि 2 महिने आधी अनिल अंबानी जाहीर करतो की इतक्या तारखेला पंतप्रधान इस्रायल, तुमचं काय काम असेल सांगा। मी पंतप्रधान कार्यालयामध्ये होतो। पंतप्रधान दौऱ्याचं किती वाजता फ्लाईट जाणार ते आम्हाला रात्री कळायचं, फक्त माहिती असायची की 25 तारखेला जाणार आहेत, दुपारी जाणार आहेत, रात्री जाणार आहेत, सकाळी जाणार आहेत, ते रात्री कळायचं, इतकं गुप्त असायचं। आणि अनिल अंबानीला 2 महिने आधी कळतो दौरा। दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र सरकारवरही गंभीर आरोप केलेत। मुख्यमंत्र्यांनी 2 दावोस दौरे केले, त्यातून महाराष्ट्रात किती उद्योग आले हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं। केंद्र सरकारच्या माध्यमातून सेमीकंडक्टरच्या 12 कंपन्या भारतात आल्या, पण त्यापैकी एकही कंपनी महाराष्ट्रात आली नाही।
खंडणी दिल्याशिवाय महाराष्ट्रात उद्योग सुरू करता येत नाही. त्यामुळेच राज्यात नवीन उद्योग येत नसल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. की इतर राज्यामध्ये सिंगल विंडो पद्धत आहे, उत्तम काम आहे. महाराष्ट्रात तुमच्यात 3 विंडो आहेत. आम्हाला 3 दारं पुजावी लागतात तेव्हा आमचे काम होतं. त्यामुळे आमदारांचा जात आहेच. स्क्रॅप मलाच दिलं पाहिजे, लेबर कॉन्ट्रॅक्टर मलाच दिलं पाहिजे, ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर मलाच दिलं पाहिजे, नंतर तुझा रस्ता खोदून ठेवेल. त्याला राज्यच राहील. सरकारी आशीर्वादाने सगळा गोरखधंदा झाला. महाराष्ट्रात कसे उद्योग येतील? आणि त्यावेळेस मी बोललोही होतो की देवेंद्र फडणवीस स्वतः एक हॉटलाईन करून उद्योगपतींना डायरेक्ट बोललं पाहिजे, तुम्हाला खंडणीचा त्रास येतो. पुणे परिसरामध्ये इतका प्रचंड त्रास आहे. सातारा खंडाळा MIDCमध्ये काही मोठ्या राजकीय नेत्यांचा त्रास होतो. पुण्यामध्ये त्रास आहे. खंडणी दिल्याशिवाय कामच करता येतं. कोण इतर आहे? शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास आणि संशोधन या क्षेत्रासाठी शासनानं भरीव निधी देणं आवश्यक आहे. पण जनविकासाची कामं बाजूला ठेवून केवळ मोठे महामार्ग बांधण्याकडे भाजप सरकारचा कल आहे. या महामार्गाच्या माध्यमातून 40% कमिशन घेतलं जात आहे. महाराष्ट्रातील सरकारी पातळीवरील भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. त्यामुळे कंत्राटदार आणि सर्वसामान्य नागरिकही त्रस्त झाले आहेत, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.